तुमच्यावरती जेवढी बंधनं आहेत तेवढी बंधनं आमच्यावर असावी, पण आमच्या आई बाबा आमच्यावरती सगळ्यात जास्त बंधनं घालतात. मग त्यांचं आपल्या मुलावरती प्रेम आहे, वंशाच्या दिव्यावर प्रेम आहे, पण आपल्या मुलीवर प्रेम नाही. माझ्या सगळ्या बहिणींना भावाच्या नात्यानं विनंती आणि खऱ्या अर्थानं एक प्रश्न तुम्हाला विचारून जातो. जर लोखंड रस्त्यावर पडलं ते कुठं असतं? ते रस्त्यावर कुठेही पडलं आपण त्याकडे लक्ष देत नाही, पण त्याच ठिकाणी जर सोनं असेल तर मात्र ते डबीत ठेवलं जातं. पण लक्षात ठेवा, जर मात्र तो हिरा असेल तर त्यासाठी सिक्युरिटीसह प्रत्येक गोष्ट असते, कारण हिरा मौल्यवान आहात. आणि हिंदू धर्म संस्कृती सांगते की खऱ्या अर्थानं आपल्या घरातील एक मुलगी, आपल्या घरातली एक ताई, एक आई आणि एक बाई ही साक्षात मा सरस्वतीचं आणि मा लक्ष्मीचं रूप आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं जर पाहिला गेलं तर तुमच्यावर तेवढी बंधनं आहात, कारण तुम्ही तुमच्या घरातले हिरा आहात, त्या बापाच्या अंतकरणातला कोहिनूर आहात. हे जीवनात कधी विसरू नका, जीवनात कधी विसरू नका. माझ्या बहिणीनं नम्रतेने तुम्हाला हात जोडून विनंती करतो. आणि सध्या ह्या बदलत्या परिस्थितीमध्ये आता आणखी एक गोष्ट आहे की खऱ्या अर्थानं मुलींच्या कपड्यावरती बोललं की महाराजांसकट सगळ्यांवरती प्रश्नचिन्ह निर्माण होतं. आता खऱ्या अर्थानं माझ्या बहिणींनो, आजच्या खऱ्या अर्थानं तरुणाईनं नजर बदलणं जेवढी गरजेची आहे ना, तेवढीच गरज त्या नजरेत खऱ्या अर्थानं आपण चुकीचे येऊ नयेत याची सुद्धा आहे. याचंही भान खऱ्या अर्थानं आम्ही पाळणं आता काळाची सगळ्यात मोठी गरज आहे. अहो, आज जर पाहिला गेलं वरातीमध्ये, आता थोडक्यात माणगावचंच उदाहरण देतो, भंडारा तालुका जर पाहिला तर आज 40% बाहेरची लोक कामाच्या, व्यापाराच्या, व्यवसायाच्या निमित्तानं इतर राज्यातूनही आलेली आहेत. आणि आज जर आम्ही पाहिलं, आज आमच्या मुली जेव्हा वरातीमध्ये नाचतात ना, तेव्हा शूटिंग करणारे फक्त घरचे नसतात. आता हळदीपासून मेहंदीपासून अनेक खऱ्या अर्थानं सोहळे होतात. मी तुमच्या सोहळ्यांवर बोलत नाही, त्या सोहळ्यांवर बंदी घालायची असंही म्हणत नाही, पण माझ्या बहिणींना कुठंतरी आपल्या धर्माचं भान सुद्धा आपण ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. सध्या धर्मांमध्ये वाद झालेत, सध्या जाती जातीत वाद झालेत, पण धर्मांमध्ये वाद करू नका, जाती जातीत वाद करू नका. मानवता हा सर्वश्रेष्ठ धर्म आहे. कधीही इतर धर्मांना दोष देण्यापेक्षा आपणच आपला धर्म जोपासतोय का याकडे लक्ष देणं आता सध्याची काळाची सगळ्यात मोठी गरज आहे. आणि माझ्या बहिणींनो, आज खऱ्या अर्थानं तुम्ही जेव्हा डीजे समोर नाचता तेव्हा अनेक मोबाईल चालू असतात, पण कोण खऱ्या अर्थानं शूटिंग करतंय याचं भान आपल्याला नसतं. आणि आजच्या काळात जर पाहिलं, महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 7,000-7,500 मुलांनी गेल्या 2 वर्षात आत्महत्या फक्त हनी ट्रॅपमुळे केल्यात. आणि हनी ट्रॅपची ही प्रकरणं वाढत चाललीत. आणि अशाच काळात एडिटिंगच्या जमान्यामध्ये जेव्हा तुमचे फोटो खऱ्या अर्थानं समोर येतात त्यावर चुकीचं एडिटिंग होतं आणि शेवटी आत्महत्येपर्यंत गेलेली अनेक प्रकरणं आज आपल्या डोळ्यासमोर आहेत. आता सध्या बिग बॉस झालं आणि बिग बॉसमध्ये सूरजला सपोर्ट करणारा मी महाराष्ट्रातला पहिला महाराज होतो. पण आज याच व्यासपीठावरून एक गोष्ट सांगून जातो की आता बिग बॉस सारख्या शोंमुळं खऱ्या अर्थानं येणाऱ्या काळात धोके सुद्धा तेवढेच निर्माण झाले. ही सगळ्यात मोठी वास्तवता आहे, कारण सूरज चव्हाण फक्त एकच होऊ शकतो. पण आज खऱ्या अर्थानं याच सेल्फीच्या नादामध्ये आणि खऱ्या अर्थानं पाहिला गेलं टिकटॉक, इंस्टाग्राम यावरती असणाऱ्या रील्समुळं आपण फेमस होऊ शकतो, ही खोटी भावना आता अनेक मुलांच्या आणि मुलींच्या अंतकरणात निर्माण झाली आहे. आणि याच रीलच्या नादामध्ये आपलं स्वतःचं आयुष्य बर्बाद करणारी पिढीसुद्धा आज प्रकर्षानं पुढं पाहायला मिळते. सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. बरं, रील्स कुणाच्या असाव्यात? अहो, 80 वर्षाच्या आजीपासून तर 10 वर्षाच्या आमच्या लेकीपर्यंत खऱ्या अर्थानं, कारण स्त्री ही उपभोग्य वस्तू नाही, ती आमच्या घरातल्या मंदिरातली आदराची खऱ्या अर्थानं लक्ष्मी आहे. ह्याचं भान आम्हाला जर राहत नसेल आणि आम्ही स्वतःच त्या रीलमध्ये नको त्या अवस्थेमध्ये फक्त लाईक आणि व्ह्यूसाठी स्वतःचं अंगप्रदर्शन करणार असू तर आपला धर्म आपण जोपासतोय का, त्याची खऱ्या अर्थानं आपण पाहिला गेलं तर निगराणी करतोय का, याचा विचारही माझ्या बहिणींनो या निमित्तानं होणं गरजेचं आहे. तुम्ही आनंदी राहा. तुमचे वडील तुमच्या प्रत्येक गोष्टी पूर्ण करतायत. फक्त मायबापाच्या डोळ्यात धूळ फेकून स्वतःच्या आयुष्याची आणि त्या मायबापांच्या संस्कारांचीही माती करू नका, एवढी मात्र तुमच्या चरणावर अपेक्षा करतो. विठ्ठल विठ्ठल कारण लक्षात घ्या, खऱ्या अर्थानं माझ्या सगळ्या तरुण मित्रांनो तुम्हाला एक वाक्य बोलून जातो.
तुमच्या जीवनातली खरी संपत्ती आणि श्रीमंती जर कोणती असेल ना, तुमच्या खिशात 10 कोटी रुपये आहे, तुम्ही गावातल्या चौकात आलात, पण तुमच्या तोंडाचा जर दारूचा वास आला तर बापाची मान शर्मेने खाली गेल्याशिवाय राहत नाही. पण तुम्ही गावातल्या चौकात उभे असाल, तुमच्या खिशात 1 रुपया सुद्धा नसू द्या, पण 4 लोक नम्रतेने तुमच्या जवळ येऊन जर तुम्हाला नमस्कार करत असतील तर पारावर बसलेल्या बापाची मान सन्मानाने ताट झाल्याशिवाय राहत नाही. आणि ही तुमच्या जीवनातली सगळ्यात मोठी श्रीमंती आहे. हे जीवनात कधी विसरू नका. आणि माझ्या बहिणींनो, तुम्हालाही एक विनंती करून जातो, क्षणिक प्रेमामध्ये आपल्या स्वतःच्या आयुष्याची मात्र माती करू नका. आज खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं, क्षणिक प्रेमामध्ये आम्ही बेधुंद होऊन आपल्या मायबापांच्या आसरूंची किंमत न ठेवता आणि मायबापांच्या संस्कारांची किंमत न ठेवता आयुष्याची मातेर करतोय का, याचं भान येणं गरजेचं आहे. आणि एवढी गोष्ट जरी आपल्या अंतकरणामध्ये रुजली आणि आपण ती आपल्या जीवनामध्ये प्रकर्षानं पुढे नेली, आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. विठ्ठला 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 विठ्ठला